चला दत्तात्रय चोरगे या 70 वर्षीय गृहस्थ टाइमशील खेळणारे खेळाडू आपण पाहिलेत, त्यांचा आपण सत्कार करतो. दत्तात्रय चोरगे साहेब या.
अविकेतन फायटर तुम्हाला बघायला मिळते. अविनाश ॲब्सोल्युटली गुड बॅटर. आणि केतन जर बघितलं तर तुम्हाला केबलचा बादशाह म्हणजे संबोधलं गेलं. ओ हो गुड बॉलिंग शहबाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लास फलंदाजी आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी विचार करतायत. थोडासा हलका घेतला ह्या संघाला असं म्हणावं लागेल. पण त्यानंतर बाकी गुड बॅटिंग. चला जेवणाची व्यवस्था झालाय. प्रत्येकाने जेवा आणि पुनश्च मैदान पुढचा चेंडू हाताळूया गोलंदाज. मोठा फटका बघायला मिळतोय. इथे बाकी 6 धावा. आज या फलंदाजाला करो किंवा मरो काम करावं लागेल. सहा धावा आहेत. कॅच नाही आहे. ओ हो गुड बॉलिंग. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू तर पुन्हा कन्वर्ट केलं गेलं. झाडाला लागून जर तुम्ही कॅच घेता तर गॉगल भेटणार नाही. कृपया नोंद घ्या. डायरेक्ट हातामध्ये आला पाहिजे. झाडाला लागून आलं तर मिळणार नाही. नोंद घ्या. खूप कम वर्क केला. इथे बघा धावसंख्या झाल्या त्या 18. 92 धावा तुम्हाला विजयासाठी करायची आहेत. मोठी स्पर्धा इथे आपण बघत आहात. ओहो काय फ्लो केलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला. आणि इथे बघायला मिळते एका हातात कॅच पकडलाय. आपण या 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 कॅच धावसंख्या झाली 24. कुबेर पागधरे या. कुबेर पागधरेचा सत्कार आमचे आयोजक तुषार खणी साहेब आपण सत्कार करायचा. कुबेरजी या. उत्कृष्ट क्रिकेट तुम्ही 50+ मध्ये लिहिले क्रिकेटचे यावर्षी चिंचवडला खेळलात. दुबई कुवेत इथे जाऊन देखील आल्यानंतर गावाचं प्रेम तुम्ही आज देखील आम्हाला दाखवतात. त्यावर निश्चितच कुबेर पागधरेचा सत्कार करताना आम्हाला मनापासून या तारापूर क्रिकेट प्रेम आनंद होते. आपण तुषार खणी साहेबांना बघत त्याचा सत्कार करताना एक जुने जेंटलमॅन क्रिकेटर कांबोडगाव गावचे बघायला मिळतात. या महेश जी यांना द्या. आपका नाम बताइए. सगा. अरे पहचानता हो बेटा, क्यों नहीं पहचान. मोहल्ले के सब लड़के मेरे दिल में छुपे हुए हैं. और कितना बड़ा क्या था 3 दिन से इसीलिए तो कोशिश करते गॉगल कब मिलेगा कभी मैं यहाँ से शाहरुख खान बन के जाऊंगा. और आज बिल्कुल बन गए हैं. चला दोन षटकाने बघायला मिळतात. किसका. ओ साकिर मुल्ला का फैन है इसलिए गॉगल मिला. की साकिर मुल्ला ने 51 पहिलं अर्धशतक. एकमेव फलंदाज जो या स्पर्धेत पहिला साकिर मुल्ला. 24 धावा झाल्यात. रंगतदार अवस्थेत मॅच आहे. आपण बघत आहात 2 षटकार भावेच्या बॅटमॅन पाहिले. आता तुम्हाला गोलंदाज पुन्हा बघायला मिळतो. तो भाग्येश नावाचा गोलंदाज. करंट रन रेट 12 आहे आणि रिक्वायर्ड रन पण 12 आहे. म्हणजे 12च्या सरासरीने धावा तुम्हाला काढायचे आहेत. 92 धावाची मोठी विजयी खेळी तुम्हाला करायची आहेत. आणि कॅच घेतला त्याला कॅप देखील दिली गेला. इथे बाकी गुड बॉलिंग खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय. मोठा एक धाव बघायला मिळते. चेंडू बाउंड्री जाईल का. इथे बाकी पाहता बघायला मिळते. हो इथे क्रॅम्प आलाय बघा त्यांना. पहा सांबा क्रॅम्प आलाय त्यांना. चला 12th मॅन मध्ये या. 12th मॅन मध्ये या. आमचं फर्स्ट एड बॉक्स जातील. आमचे डॉक्टर महेश हे तिथपर्यंत पोहोचतील. पंकज आमचे डॉक्टर पंकज हे बघायला मिळतात. चला बाहेर जा. 12व्या खेळाडू मध्ये या. 12व्या खेळाडू आमच्या मध्ये येताना बघायला मिळतात. खूप चांगलं फलंदाजी आज बघायला मिळेल. साकीर मुल्ला यांच्याकडे 51.
वा प्रत्येक 5-5 बक्षीस आणि इथे गडी बाद होतोय आणि बाद होतोय तो जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो भाग्येश आणि नवीन फलंदाज तो अतुल जाधव दोघं सारखे मित्र पण आज बाकी इथे बाकी एकमेकाविरुद्ध खेळताना इथे बाकी चेंडूला ड्रान्स केला सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनला इथे क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव बघायला मिळते एका धावांची धावसंख्या होते ती 28 धावा चला 40 प्लसचे 2 संघ आहेत त्याने पॅव्हलियन कक्षात जा आपण निवडा आपला कक्ष इथे गर्दी करू नका पॅव्हलियन कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे 40 प्लसचे शिस्त आहे डिसिप्लिन आहे दिसायला पाहिजे 40 प्लसचे संघ बाहेरून जा बाउंड्रीच्या बाहेरून जायचंय आपण जुनं जाणतं क्रिकेटपटू आज बघायला मिळत आहेत इथे बघा चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ चेंडू जातो ऑन साइडला ऑफ साइडचा लपेटून घेतला गेला चेंडू धावसंख्या 1 निवडते धावसंख्या होती ती 29 धावा बघायला मिळते गुड बॉलिंग खूप चांगला परफॉर्मन्स या भावेश नावाच्या गोलंदाजाने दिलाय भाग्येश पुन्हा चांगला चेंडू चांगला पहिले ग्लान्स केला आहे ऑफस्टोनला सफल झाला आणि चेंडू ढकलला गेला मोकळ्या प्रॉपर टायमिंग होणार नाही हे पाहिलं आणि डिफेन्स पद्धतीने खेळून काढलं ते स्क्वेअर लेगच्या रिझनला एक धाव बघायला मिळते आणि धावसंख्या 1 निवडून होती ती 30 धावा 92 धावा विजयासाठी करायच्या आहेत काय साकीर मुल्लाची 51 धावाची इनिंग पहिलं एकमेव शतक अर्धशतक या स्पर्धेमध्ये नोंदवलं गेलं साकीर मुल्लाच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची सायकल कोणाच्या हातात लागते पाहायचं आहे विशाल प्रभू हे मुंबई माहीम वरनं आलेत फिशरमॅन कॉलनीमध्ये राहत आहेत या विशाल प्रभू साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि मी विनंती करतोय आणि प्रॉपर स्थायिक तारापूरचे आहेत पण ही मॅच बघितली युट्यूबवर राहवलं नाही आणि बघता बघता आज बाकी पुनश्च एकदा आम्हाला येताना आपण बघत आहात मुंबई माहीम वरून हे आलेत रिव्ह्यू घेतलाय बघा धावसंख्या आहे ती 30 धावा चला पुनश्च बघा खरोखरच आलेल्या पाहुण्याचं स्वागत केलं तर माहीमवरनं खास ही स्पर्धा बघण्यासाठी प्रॉपर तारापूर गावचे पण इथे बाकी तारापूर गावातून आज माहीम मध्ये राहायला गेलेत आता बाकी रिक्वायर्ड रन रेट झालाय तो 15.50 म्हणजे 15.5 रनच्या धावांनी तुम्हाला धावा लागेल 3 षटकं संपली आणि 3 षटकांना धावसंख्या आहे 30 म्हणजे तुम्हाला एकूण 6 पंच 30 चेंडू मध्ये तुम्हाला धावा काढायच्या आहेत त्या 62 धावा 30 चेंडू मध्ये 62 धावा काढायच्या आहेत हाँ 30 गेंद में 62 काय दर्जेदार स्पर्धा बघितली जेवणाची व्यवस्था झाला आहे 3 ओव्हर झालं 7 ओव्हरची मॅच आहे हा 24 चेंडू आहेत यस 24 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 62 15.50 15.5चा ॲव्हरेज आहे बघा 15.5 ॲव्हरेज कशा पद्धतीने कारण एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो भावेश आणि एका साईडला बघायला मिळतो अतेश अपकमिंग बॅट्समन जे 2 तुम्हाला बघायला मिळतील एका साईड दिनेश अतुल जाधव कडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात प्रमोट केला त्यांना दिनेशच्या अगोदर प्रमोट केला त्याला अगोदर आणि तो मेहराज नावाचा गोलंदाज 2 मॅन ऑफ द मॅच आतापर्यंत मेहराजने घेतलेत आणि अजूनपर्यंत एकमेव गोलंदाज आहे ज्याने षटकार खाल्लेला नाही तो गोलंदाज मेहराज बघायला मिळतो बाकी सगळ्या गोलंदाज षटकार मारत पण हाच एकमेव गोलंदाज
5 षटकार मारले तर अतुलला प्रीत पाटीलकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मेहराज ओहो, याच गोलंदाजाला पहिला षटकार पडतोय. वेळेवर फॉर्म आला अतुल जाधवला. धावसंख्या 6 वाढून होते ती 36. 92 धावा विजयासाठी करायचं आहे. काय क्रिकेट खेळलं जाते मैदानावरती. अप्रतिम असं आयोजन, देखना रुबाबदार सोहळा आपण बघत आहात. जे सपोर्टर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडं सहकार्य करा. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार बघायला मिळतो. 36 धावा या फलकावर लागल्या. 92 धावा, 92 धावा. ओ ऑफ द टॉप स्टंप, वाईड डिसिजन. एक्स्ट्रा धावा इथे पाहायला मिळत आहेत. 37 धावा तुम्हाला बघा. 37 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी देखणी टुर्नामेंट आणि एक मोठी मॅच अतिशय सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आपण बघितलं पहिला संघ तुम्हाला बघायला फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केला तो निश्चितच पाहायला मिळेल. रेड शेपचा हा संघ ज्यांनी तुषार संघाला पराभूत केलं. ओहो, समोर चेंडू दिलाय, बैठक शॉट मारलाय, जातो स्क्वेअर डोक्यावर 6 धावा. काय मुजीक वाजते हो, जसं की एखाद ताईचं लग्न आहे, तिसरी हळद लावतात आणि मामा मामी काकण घेऊन येतात, तशा पद्धतीचं चित्र ह्या क्रीडांगणावर रंगलं गेलंय. याही पेक्षा मोठी टुर्नामेंट काय असेल, 10-10 5-5 लाखाच्या टुर्नामेंट पेक्षा माझ्या तारापूर प्रेमी उच्चस्तरीय स्पर्धा गाजवल्या तसं म्हणायला हरकत नाहीये. बक्षिसाची आतषबाजी, प्रेक्षकांची असलेली संख्या आणि असलेला सपोर्ट आणि गुड ऑर्गनायझेशन आणि जेवणाची व्यवस्था झालाय. जाऊया आपण. चला मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झालाय ती 43. चौथा षटक मार्गस्थ आहे. आज ज्या खेळाडू षटकार भेटायला पडतात सुगंध येतो मैदान. ओ इथे दांडी उद्ध्वस्त केली, सफल झाला, क्लीन बोर्ड बघायला मिळतोय. काय इनकमिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. स्टंप दाखवला, चेंडू सरळ टाकला यष्टामध्ये आणि मोठा झटका बसतोय. अतुल जाधव बाद होतोय. बघा आपण म्हणतो ना, क्षणाचा विचार कोणाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कुठे काय होईल ते सांगता येत नाही. आता बाकी हाच जो फलंदाज ज्याच्या नावावर सर्वात जास्त षटकार नोंदवले गेलेत तो बघायला मिळतो, तो म्हणजे निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतो कृणाल मोहिते नावाचा खेळाडू. आज बाकी तुम्हाला रणांगणावर आपलं सर्व कर्तृत्व दाखवायचं आहे. फसलेल्या सामन्याला विजयाचं काम करून द्यायचं आहे. ज्या पद्धतीने कृष्ण महाभारतामध्ये कौरवांच्या भांड्यामध्ये सारथी म्हणून बनण्याचं काम केलं तसं काम तुम्हाला करावं लागेल आणि सामना जिंकून द्यावा लागेल. बिपिन मंत्री आणि तुषार किणी हे अबाव 40चे पंच राहतील. तुषार किणी आणि बिपिन मंत्री आपण तुम्ही पंच म्हणून काम करणार आहेत अबाव 40चं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला विचार केला तर तुम्हाला माजिद फायटर रिफाईन नगर मध्ये बघायला मिळते आणि एका साईडला अविकेतन फायटर संत रोहिदास नगर लाल दरवाजाकडनं बघायला मिळते. काही दर्जेदार स्पर्धा इथे बघायला मिळतात. याच्या अगोदरचा आपण सेमीफायनल पाहिला त्रिशांक आणि ऋषांक. असं वाटलं की ऋषांक विजय होईल, पण मोक्याच्या सणी खूप सुंदर फलंदाजी केतनने केली आणि सामना आणि तिथे बघायला मिळेल सामना जिंकून दिला आणि निश्चितच पहिला संघ आपला रेड शेप बघायला मिळाला फायनलमध्ये. यातील विजेता फायनलमध्ये जाईल. इथे बघूया फलका धावसंख्या लागला ती म्हणजे 43 आणि षटक चालू आहे ते म्हणजे चौथा.
इथे बाकी कृणाल मोहिते नावाचं नामांकित फलंदाज बघायला मिळतो. मेहराज सारखा इथे गोलंदाज अनुभवी बघायला मिळतोय. 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला डिक्लेअर झालेलं आहे. ते म्हणजे निश्चितच साकीर मुल्लांना मॅच संपल्यावरती आपण द्यायचे आहेत. मोतीलाल शहाकडनं बर्वेश कुडणेकर यांच्याकडे 500-500 रुपये. ओको इथे बाकी मोठा झटका प्लम पायशीत पकडला गेला आणि गडी बाद. गोलंदाजी हाताळलाय. 2 षटकार वागल्यानंतर हाच तो गोलंदाज ज्याने सर्व टाळलं. इथे बाकी पुन्हा कमबॅक केला, त्रिफळाचित केलं. ते म्हणजे निश्चितच अतुल जाधवांना नंतर आल्याला गोल्डन डकचा शिकार पायचीत पकडला गेला. ते निश्चितच कुणाल मोहिते यांना हॅट्रिकचा चान्स. आतापर्यंत एकमेव विकेट हॅट्रिक तुम्ही पंकजच्या नावावर पाहिलाय. इथे बघूया कशा पद्धतीने हॅट्रिक बघायला मिळते. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. यात निश्चितच तुमचं मनापासून कौतुक. तुम्ही आलात मुंबईवर सामना बघण्यासाठी. जेवढं कौतुक करा थोडं कमी. हॅट्रिक चान्स बघूया. एकमेव हॅट्रिक पंकज आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गौतम ह्याच्याकडे क्षमता आहे. आज गावातला हा खेळाडू असताना आज बाकी गौतम तुम्हाला 24 खेळाडू म्हणून घेतला गेला. आज तर मला ही ठरलेली मॅच विजय कोण करण्याचं काम करायचं आहे. आणि धनंजय म्हणतात की गौतमकडे क्षमता आहे फलंदाजी करण्याची. ओ शॉट ऑफ लाईन चेंडू बॅटीवर घेता आला नाहीये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 2 षटकार गेल्यानंतर जो कमबॅक केलाय मनापासून या गोलंदाजाचं मी कौतुक करीन. तो गोलंदाज बघायला तो मेहराज. पहिल्या 3 चेंडू मध्ये 13 धावा दिल्या होत्या, पण नंतर बाकी लागोपाठ 2 गडी बाद केलेत आणि हा निर्धाव चेंडू हाताळलाय. पुन्हा तुम्हाला बघायला मिळतो गौतम नावाचा खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे. तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो भावेश. 92 धावा तुम्हाला विजयासाठी करायची. मोठी रंगतदार लढत. चार आणि फलका धाव. एपीआय आमच्या 5 नंबर पोलीस स्टेशनचे म्हणजे तारापूर पोलीस नामांकित केले कंसे साहेब. या कंसे साहेब निश्चितच मी राजेश कुटे साहेबांना विनंती करेल की त्यांनी कंसे साहेबांचं यशोचित स्वागत करा. राकेश साहेब जे या. मी दोघांनाही विनंती करतो की कंसे साहेबांचं स्वागत तुम्ही करायचं आहे. राजेश कुटे साहेब आणि सावे साहेबांना विनंती करतोय की यशोचित स्वागत करा. आमचे तारापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक म्हणून ज्यांना आपण बघता कंसे साहेब यांना मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि आमचं एक मोमेंट म्हणजे आठवण देऊन सन्मानित केले जाते. या कंसे साहेब स्थानापन्न व्हा. मॅचचा आनंद घ्या. या 6 धावांची धावसंख्या होती ती 49. 92 धावा विजयासाठी करायचे आहेत. मोठी रंगतदार लढत आपण बघत. एका साईडला माजिद फायटर म्हणजे रिफाईन नगरची टीम आणि एका साईडला अविकेतन फायटर म्हणजे निश्चितच लाल दरवाजा संत रोहिदास नगरची टीम. 92 धावा विजयासाठी करायचे. पहिला चेंडू षटकार मारला ते म्हणजे सरफराज नावाच्या खेळाडूला. आपण 5वं षटक बघत आहोत. 50 धावसंख्या झाली 49. 92 धावा विजयासाठी करायचे आहेत. इथे बाकी चेंडू टटवलाय. ओ हो काय क्लास दर्जेदार फटका बघायला भेटतो. साहेबांच्या स्वागतासाठी सरळ समालोचक कक्षावरती 6 धावा. खडखडी षटकार.
धन्यवाद डीजे. आणि 55 धावा ह्या फलकावर लागतात. काय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. या आमच्या निश्चितच या साहेब या. नाही या केळकर साहेब या. तुम्हाला देखील सन्मानित केलं जातं. या साहेब. प्रत्येक अतिथी भव प्रत्येक आलेल्या माणसाचं स्वागत करण्याचं कक्ष हे महाराष्ट्रीय माणसाला नेल्सन मंडेलांनी देव का म्हटलं हो, कारण महाराष्ट्राच्या माणसामध्ये उदार व्यक्तिमत्व बघायला मिळतं. या केळकर साहेबांना देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. निश्चितच एक मोठं व्यक्तिमत्व आम्हाला तारापूर पोलीस स्टेशन म्हणजे तारापूर पोलीस स्टेशनकडे पाहायला मिळते. 55 धावा झाल्यात. 92 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या. काय मोठा सामना बघायला मिळतो. प्रत्येक सामन्यात कॅच पकडा प्रेक्षकांनी आणि गॉगल मिळवा. महाराष्ट्राच्या धर्तीवर पहिल्यांदा असं बघायला मिळते. पुन्हा चेंडू टटवला. हॅट्रिक षटकार बघायला मिळतो भावतच्या बॅटीतून. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. अतुल जाधव पडदा सोडा प्लीज. तो पडदा सोडा. आणि 15 चेंडू आणि 31 धावाची आवश्यकता. लागोपाठ हॅट्रिक 3 षटकार मारलेत या फलंदाजाने. आणि भावेश खलटो 13 चेंडू 39 धावावर. चला डगआउट मध्ये बसा. धावसंख्या झाली ती 61. 61 धावा. 92 धावा विजयासाठी करायच्या. आता 15 चेंडू आणि 31 धावा. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला भावेश नावाच्या खेळाडूकडून बघायला मिळते. एका इनिंग मध्ये आतापर्यंत 6 षटकार मारलेत. 92 धावा काढायच्या होता. पहिल्या षटकात किरण नावाचं वादळ बाहेर गेलं होतं. त्यानं तो सुंदर गोलंदाजी केली. पण इथे बाकी सरफराज नावाच्या गोलंदाजाला 3 चेंडू 3 षटकार मारून सामन्याची चित्र बदलण्याचं काम केलं आहे. आणि तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो भावेश. गुड बॅटिंग. आतापर्यंत 6 षटकार ह्याच्या बॅटीतून आलेत. 15 चेंडू आणि 31 धावा. काय बॅटिंग बघायला मिळते. माफ करा 13 चेंडू 39 वर खेळतोय. पुन्हा एकदा ओहो काय बघायला मिळते. जणू काही चंद्रावरच जायचं असं काम पाहायला मिळते. गुड बॅटिंग. धन्यवाद 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 विजय. बघा आपण बघितलं भारताकडनं सर्वप्रथम आपण कल्पना चावलाला पाहिलं. नंतर विलियम्स गेली. आता बघता बघता हा जो फलंदाज चंद्रावर जाईल का. जणू काही प्रत्येक चेंडू लहानपणी बाळपणी खेळायचा. आई खेळायची तेव्हा आकाशातले चेंडू बघताना विमान पाहायचा. आणि त्या विमानापर्यंत गगनचुंबी फटके मारताना बघितले. 4 चेंडू 4 षटकार मारलेत. बघूया पहिलं दुसरं अर्धशतक या स्पर्धेतलं भावेशच्या बॅटीतून बघायला मिळेल का. आता जर तुम्ही विचार केला तर फलकावर धावसंख्या लागलाय ती 67. म्हणजे किती चेंडू किती धावा हव्यात. 14 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता. चला मॅच चालू करा प्लीज. मॅच चालू करायचं आहे. आणि बघा डिसिफेल इंडिया क्रिकेट आपल्या कांबोड्या गावाचाच खेळाडू भारतीय संघाची कॅप्टनशिप करतो. बघा साहेब तुम्हाला माहिती नसेल पण याच भागातला डिसिफेलची मॅचेस होते श्रीलंकेला. कांबोड्या गावातला खेळाडू भारतीय संघाचं कॅप्टनशिप करतो. विक्रांत केळीसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. कांबोड्या गावाचा खेळाडू जो भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तिकडे काम करतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघत आहात. आहा 6 चेंडू 6 षटकार बघायला मिळतील का. गॅरी सोबत युवराज सिंगचा रेकॉर्ड बघायला मिळेल का. 4 चेंडू सलग 4 षटकार मारलेत. आणि तो फलंदाज तुम्हाला बघायला भावेश नावाचा हा वादळ कांबोड्या गावाचा खेळाडू. ओहो 5 चेंडू 5 षटकार झालेत. आणि 50 धावा होतात. भावेश बॅट दाखवा. डीजे डीजे थँक्यू. भावेश बॅट दाखवा. 50 धावा. 15 चेंडू मध्ये 50 धावाची 51 धावाची आकर्षक खेळी. आजच्या दिवसातला दुसरा षटक. अमित धोणे यांच्याकडे त्याला कॅप जाहीर झालाय.
73 धावा झाल्यात. काय फलंदाजी बघायला मिळते आणि निलेश पाडरेकडनं कॅप धावसंख्या 73. आता 13 चेंडू 19 धावाची आवश्यकता, पण 6 चेंडू 6 षटकार बघायला मिळतील का? 5 चेंडूत 5 मारलेत. पहिले हेलिकॉप्टर उडवलं, नंतर इंडिको उडवलं, मग बाकी अमेरिकेचं, मग कॅनडा एअरलाइन्स उडवलं आणि बघता बघता 13 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 73 झाल्यात. 13 मध्ये किती पैसा आणि एकाच मॅच मध्ये 2 50 संपूर्ण टुर्नामेंट 50 होती. साकीर मुल्लाने सुरुवात केली आणि बघता बघता भावेश नावन त्याच्यावर तीर्थनाथ चढवलं गेलं. काय फलंदाजी बघायला मिळते. 13 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता, पण 6 चेंडू 6 षटकार होतील का? हा विक्रम इथे बघायचा आहे. 5 चेंडू 5 षटकार मारलेत. काय फलंदाजी बघायला मिळेल. जणू काय फक्त हेलिकॉप्टर उडवायचं आणि लहानपणी विमानाचा खेळ बघता आकाशाकडे बघायचं असं काम करणारा हा तारा बघायला मिळतोय. आणि ह्या ताऱ्याचं नाव आहे ते भावेश नावाचं वादळ. मॅन फार्म कांबोडा याच मैदानावर प्रॅक्टिस करताना. हो, इथे बाकी डॉट चेंडू जातोय, इथे बाकी डॉट चेंडू जातोय, पण उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते. 30 धावा या षटकात दिल्यात. मयूर दवणे यांच्याकडनं 2500 रुपयाचं बक्षीस या भावेश नावाचं